पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्त्रियांच्या व मुलींच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी भूषविले। त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे माजी चेअरमन डॉक्टर श्री माणिक गुर्रम, श्री रोगतज्ञ व डॉक्टर श्री अमय गुर्रम, डॉक्टर सौ धारा गुर्रम, श्री रोगतज्ञ हे होते। डॉक्टर धारा गुर्रम यांनी PCOS या आजाराविषयीची कारणे, लक्षणे व प्रतिबंधक उपाय याविषयी सखोल माहिती दिली। जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव कमी करणे हे महिलांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले। तसेच PCOS या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली। डॉक्टर श्री माणिक गुर्रम यांनी PCOSमुळे महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात, त्यामुळे मासिक धर्म अनियंत्रित होणे, वजन वाढणे, पिंपल्स इत्यादी समस्या दिसू शकतात। किशोरवयीन मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत या आजाराचे प्रमाण वाढत असल्याची माहिती दिली। त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आणि नियमित तपासण्या करणे किती आवश्यक आहे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। उपस्थित विद्यार्थिनींनी प्रश्न उत्तरावेळी आपल्या शंकांचे निरसन करून उपयुक्त माहिती मिळवली। हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ गीता सादुल व उपप्राचार्य श्री बाळकृष्ण गोटीपामुल यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुमित्रा कुडक्याल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ सुजाता विन्नू यांनी केले। या प्रसंगी सौ नामपल्ली विमल, सौ मिठापल्ली सपना व सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मेंदू बद्दल कोणाकोणाला माहिती? मेंदू आणि मेंदूतना जे काही हार्मोन्स निघतात त्याच्या बाबतीत माहिती नाही हे तर पाहिजे। आपला मेंदू जो असतो त्या मेंदूमध्ये तुम्ही जर का बघा, विचार करा, तुम्हाला बरं वाटतं, तेच जर का तुम्ही एक 4 तास एका ठिकाणी मस्त बसला निवांत एखादा काहीतरी काम न करता, तुम्हाला उठल्यानंतर चांगलं वाटतं का असं आळसपणा येतो? हे एंडॉर्फिन्स आहेत जे आपण वरचे हार्मोन जे असतात ते खालीपर्यंत येतात, ओढीपर्यंत येतात, आणि हे जर का कुठेतरी याच्यात ब्लॉक झाला तर मग PCOSमध्ये आपण जातो। पण ते जाण्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांनी सांगितलं।